हॅलो वनिकर्स, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या मदतीसाठी सुरू केली आहे। त्या अनुषंगाने आज त्या महिलांची मदत करण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी वनी भाजपतर्फे जागोजागी कार्यालय उघडले जात आहे। त्यातील एक कार्यालय बस स्टॉपच्या समोर उघडले आहे आणि या कार्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहे वनी मारेगाव झरी सामनी विधानसभा क्षेत्रातले आमदार संजू रेड्डी बोतकुरवार। सर, मला सांगा, ही योजना काय व ही महिलांना कशा प्रकारे मदत करेल? महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आता जे बजेट झालं 28 तारखेला, त्या बजेटमध्ये माझी लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री माझी बहीण लाडली योजना, ही योजना चालू केली बजेटमध्ये। त्यासाठी तरतूद केली। महाराष्ट्रातील सर्व महिला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये प्रति महिना त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना लाभ भेटणार आहे। एका परिवारातील 2 महिला असेल, 2 महिला लाभ भेटणार आहे। त्याच्यात उत्पन्नाची अट 2.5 लाख ठेवली आहे। शेती किती असली अट शिथिल केली आहे। फक्त त्या महिलेचा पती शासकीय सेवेत नसावा, ती महिला इन्कम टॅक्स पेएबल नसावा, हे 2 अटी सोडता जवळपास सर्वच महिला, प्रत्येक कुटुंबातून 2-2 महिला याचा लाभ मिळणार आहे। खरं तर 1500 रुपये प्रति महिना ही फार मोठी रक्कम नसली तर या 1500 रुपये माध्यमातून निश्चितपणे त्या महिलांना आर्थिक दिलासा होणार आहे। आणि या योजनेचे जे अटी आहे, अतिशय 15 वर्ष रहिवासी पाहिजे, सदाची ती महिला आहे, परप्रांतीय असेल तर त्याच्या नवराचे आदिवासी रहिवासी जाता चालते आहे, पासपोर्ट फोटो पाहिजे, रेशन पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, बस अतिशय म्हणजे सोप्या भाषेत, पण ते ऑनलाईन नोंदणी करायची आहे। ही नोंदणी करण्यासाठी सर्व महिलांना पात्र व्हावं, सर्व महिलांना तातडीने त्याचा लाभ मिळावा म्हणून तर शासनानं अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून हे फॉर्म भरण्याचा आदेश दिलाय। त्या अंगणवाडी सेविकेला सुद्धा 50 रुपये ते मानधन सुद्धा देणार आहे। परंतु प्रचंड गर्दी पाहता आपण हे सामाजिक सेवेतून भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं आपण माझ्या विधानसभा क्षेत्रात जवळपास 25 ठिकाणी असे सेंटर सुरू करणार आहोत। तिन्ही विधानसभा क्षेत्रात, तिन्ही वनी विधानसभा 3 तालुक्यात, त्यापैकी 10 सेंटर वनी शहरात सुरू करणार आहोत। आज 2 सेंटर सुरू करणार आहोत, उद्या 1-2 सेंटर, तसं पाऊस आहे ऑफिस सुरू करून या आठवड्याभरात आपण जवळपास 10 सेंटर वनी शहरात सुरू आणि ग्रामीण भागात सेंटर सुरू आहे। आणि या सेंटरच्या माध्यमातून निःशुल्कपणे कोणत्याही महिलेला त्रास होणार नाही, 5 रुपये 5 पैसे खर्च होणार नाही। अतिशय त्यांना बसून सन्माने बसून खुर्चीवर बसून त्यांना पाणी पाजून व्यवस्थित बसून भाजपच्या कार्यकर्ते प्रत्येक त्या सेंटरवर 3-4 बसून त्यांची ऑनलाईन नोंदणी करणार आहे। आणि त्यांचा फॉर्म सक्सेसफुल झाल्यानंतर त्यांना माझ्यावर सक्सेसफुल झाला आणि त्याची स्क्रीनशॉट सुद्धा त्या महिलेच्या मोबाईलमध्ये देणार आहे, जेणेकरून या योजना नोंदणी सुरू आहे। महिलांची गर्दी यासाठी आहे ती मला या महिन्यापासून पैसे भेटायला पाहिजे। त्यात आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस शिंदे साहेब यांनी सांगितलं की जो पुढच्या महिन्यात नोंदणी करेल त्याला सुद्धा मागच्या महिन्यापासून या जुलैमधून पैसे भेटणार आहे। नोंदणी जरी 15,030 झाली असली तर जुलै महिन्यापासून त्याचा लाभ भेटणार आहे। त्याच्यामुळे गर्दी करायचं कारण नाही, तुमची महिला पात्र महिन्यात सुटणार नाही। मी शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, अजितदादा पवारचं अतिशय मनापासून जवळपास 46,000 कोटी रुपयाची बजेटमध्ये तरतूद आहे। ऍडव्हान्स तरतूद 10,000 कोटी दिली आहे, म्हणजे 6 महिन्याचे पैसे ऍडव्हान्स 5-6 महिने, म्हणून निश्चितपणे सर्वांना लाभ मिळेल। आणि मला आनंद आणि समाधान या बाबीचा आहे की मी माझ्या मतदारसंघात वनी शहरात मी असे सेंटर सुरू करत असलो आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय तन्मनानं मेहनतीनं त्यासाठी वेळ देऊन प्रत्येक भाजपचा पदाधिकारी 2-3 प्रत्येक सेंटर बसणार आहे। आमदार साहेब, तुम्ही लाडकी बहीण योजनेबाबत सांगितलं, पण सोशल मीडिया असो, विरोधक असो, काही लोक प्रश्न विचारतात की मग लाडक्या भावाचं काय, लाडक्या दाजीचं काय, त्यांचं काय करायचं? मग बेरोजगारी कशी दूर होईल, त्यांना नोकरी कशी मिळेल, रोजगार कसा मिळेल, याविषयी सरकारची काही योजना आहे? तर असे जे मुलं आहे ITI झाले, शिक्षले, असे बेरोजगार मुलं आहे त्यांना सुद्धा स्टायपंड 10,000 रुपये देणार आहे। जोपर्यंत नोकरी लागत नाही, नोकरीला तर समज तर आपण स्टायपंड दुसऱ्या शब्दात आपण त्याला मानधन नाही, मानधन नाही, प्रतिदेय
ते सुद्धा शासनाने निर्णय केला. शेवटी बहिणीचा विचार असताना अप्रेंटिस म्हणजे शेवटी लाडल्या बहिणीचा विचार असताना भाऊ सुद्धा याच्यातून दुरावला जाऊ नये, भावाला सुद्धा मोदी साथ देणार हे सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेब निर्णय आहे. म्हणून अप्रेंटिसला जे रोजगार आहे युवा त्यांना सुद्धा देणार आहे. त्याच्यामुळे शेवटी महिलाला भेटलं म्हणजे साहजिक तिचा पतीला मदतीचा हात होतेच, असतोच आहे. शेवटी महिलाबद्दल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात एवढं प्रेम आहे. महिलाच्या आता 1500 पडले त्याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने होते. तरुण आहे, बेरोजगार युवा आहे, त्यांना सुद्धा अप्रेंटिसच्या माध्यमातून त्यांना सुद्धा मदत भेटणार आहे. म्हणजे लोकांनी भावांनी निराश होण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी सुद्धा सरकार योजना घेऊन आलेली आहे. लाडकी बहीण सोबत लाडका भाऊ योजना ही सरकार राबवत आहे. म्हणजे ती दुसऱ्या प्रकारामध्ये आहे. ITI झालेले युवक असो, बेरोजगार युवक असो, त्यांना काही मानधन सरकारकडून मिळणार आहे. धन्यवाद.